MSc Part 2, Paper 2, Synthetic Organic Chemistry 1, Unit 3, Ylides. Okay, then what is the ylides? An ylides is defined as the neutral dipolar molecule containing a negative charge atom directly attached to the positively charged heteroatom, in which the negatively charged atom is a nucleophilic center and the anion group is usually good leaving group. आता इलाइडची त्यांनी डेफिनेशन दिली आहे. काय आहे? न्यूट्रल डायपोलार मॉलिक्यूल कंटेनिंग काय? निगेटिव्ह चार्ज ॲटम. हा निगेटिव्ह चार्ज ॲटम हा डायरेक्टली अटॅच टू कोणाला असणार? पॉझिटिव्ह चार्ज हेट्रो ॲटम. आता हेट्रो ॲटम कुठले? फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन हे आहे ते हेट्रो ॲटम. ह्याच्यावर कसला चार्ज असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ओके, इन विच द निगेटिव्ह चार्ज ॲटम इज अ न्यूक्लियोफिलिक सेंटर. आता निगेटिव्ह चार्ज असणारे ॲटम काय आहेत? न्यूक्लियोफिलिक सेंटर असणार त्यामध्ये. अँड द ओनियम ग्रुप इज युजली अ गुड लिव्हिंग ग्रुप. आणि बाकीचा जो ग्रुप असणार आहे तो गुड लिव्हिंग ग्रुप असणार आहे, लगेच लॉस्ट होणारा ग्रुप असणार आहे. The result can be viewed as a structure in which the two adjacent atoms are connected by both covalent bond and ionic bond. आता स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर दोन ॲडजस्टंट ॲटम असणार आहेत ते कनेक्टेड कशाने असणार आहेत? कोवॅलंट आणि आयोनिक बॉन्डने. नॉर्मली रिटर्न कसं करणार? एक्स प्लस वाय मायनस. एक्स प्लस मीन्स हेट्रो ॲटम, एक्स इज अ हेट्रो ॲटम, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. इट इज कनेक्टेड टू द वाय मायनस इज अ न्यूक्लियोफिलिक सेंटर. The ylides are thus 1,2 dipolar compounds and subclass of zwitterions. Ylides हे काय आहेत? आता कनेक्टेड टू ॲडजस्टंट कार्बन लेवल कसे असणार आहेत? पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असणार आहे, त्यामुळे ते 1,2 डायपोलार कंपाऊंड टाईप असणार आहेत. आणि सबक्लास काय आहे? झ्विटर्स आयन्स मीन्स पॉझिटिव्ह चार्ज ॲडजस्टंट टू कार्बन ॲटम. The appear in organic chemistry as a reagent or reactive intermediate. ओके, आता इलाइड्स हे कसे आहेत? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ॲज अ रिएजंट म्हणून यूज केले जातात, तर कधी कधी ते रिॲक्टिव्ह इंटरमिडिएटसुद्धा म्हणून ॲक्ट होतात. द नेक्स्ट नायट्रोजन इलाइड. आता आपण फॉस्फरस इलाइड बघितला, सल्फर इलाइड बघितला, तसं आता काय आहे? नायट्रोजन इलाइड. द नायट्रोजन इलाइड्स आर द थर्ड मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओनियम इलाइड आफ्टर फॉस्फरस and sulfur and have been used as key intermediate for the preparation of a host of diverse amines. ओके, आता नायट्रोजन इलाइड हा काय आहे? थर्ड मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओनियम इलाइड्स आफ्टर द फॉस्फरस अँड सल्फर. जसं आपण फॉस्फरस आणि सल्फर बघितलं तसा हा थर्ड कुठला आहे? नायट्रोजन इलाइड. ओके, हा यूज केला जातो इंटरमिडिएट म्हणून प्रिपरेशन ऑफ द व्हेरियस अमाइन प्रोडक्ट फॉर्मेशन करण्यासाठी. The nitrogen ylides are prepared by the treating a tetraalkyl ammonium salt with a strong base. आता नायट्रोजन इलाइड कसा फॉर्म केला जातो? फॉर्म बाय ट्रीटिंग द टेट्राअल्किल अमोनियम साल्ट. ओके, टेट्राअल्किल अमोनियम साल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस. In most of the cases of 4 alkyl group, the 3 are methyl and 1 is a alkyl group having at least 1 hydrogen on alpha carbon with respect to nitrogen. आता मोस्ट केसेसमध्ये कसं असतं? 4 अल्किल ग्रुप आहे. ओके, इन दिस 3 आर मिथिल अँड 1 इज द अल्किल ग्रुप हॅविंग द ॲटलिस्ट 1 हायड्रोजन ॲटम. त्याच्यावर काय असणार आहे? ॲटलिस्ट 1 हायड्रोजन ॲटम ऑन अल्फा कार्बन विथ रिस्पेक्ट टू नायट्रोजन. नायट्रोजनच्या अल्फा कार्बनवरती एक काय असणार? ॲटलिस्ट हायड्रोजन असणार. देन आता रिॲक्शन बघू आपण नायट्रोजन इलाइड फॉर्म करण्याची. काय म्हटलं मग अशी की अल्फा कार्बनवरती एक हायड्रोजन ॲटलिस्ट हवा. आता CH2 इथे N मिथाईल 3 मिथाईल ग्रुप आहे, CH3 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 आणि कनेक्टेड टू द CH2. CH2 वरती काय आहे? 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे एक तरी ॲटलिस्ट अल्फा हायड्रोजन हवा. मग एक हायड्रोजन आहे, तोच स्ट्रॉंग बेस काय करणार? अबस्ट्रॅक्ट करणार. आणि फॉर्मेशन ऑफ तिथे निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजेच काय झाले? इलाइड फॉर्मेशन इज अ 1,2 डायपोलार कंपाऊंड. निगेटिव्ह चार्ज in a nucleophilic center and positive charge in a nitrogen is a heteroatom. Okay, the formation of a nitrogen ylide. Simple preparation आहे इलाइड फॉर्मेशन करण्यासाठी. Then the next reaction is a Horner-Wordsworth-Emmons reaction. Okay, the Horner-Wordsworth-Emmons is a HWE reaction is a chemical reaction used in organic chemistry of stabilized
phosphonate carbanions with aldehyde or ketones to produce predominantly E alkene. आता E alkene जर फॉर्मेशन करायचं आहे आपल्याला, ओके, ट्रान्स अल्किन जर फॉर्मेशन करायचं आहे तर ही रिॲक्शन आहे ह्यासाठी हॉर्नर वर्ड्सवर्थ इमोन्स रिॲक्शन. ओके, केमिकल रिॲक्शन आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये यूज केली जाते ही. स्टॅबिलाइज काय आहे याच्यामध्ये, फॉस्फोनेट कार्बेनियन्स विथ अल्डिहाइड और कीटोन. फॉस्फोनेट कार्बनची रिॲक्शन कोणावर जाते, अल्डिहाइड आणि कीटोनवरती, आणि प्रिडॉमिनेंटली ई प्रोडक्ट ट्रान्स अल्किन ई अल्किन हा फॉर्मेशन होतं. इन कॉन्ट्रास्ट टू फॉस्फोनियम इलाइड यूज्ड इन द विटिक रिॲक्शन, द फॉस्फोनेट स्टॅबिलाइज कार्बेनियन आर मोर न्यूक्लियोफिलिक बट लेस बेसिक. आता विटिक रिॲक्शनमध्ये काय यूज केलं जातं, तर फॉस्फोनियम इलाइड हा यूज केला जातो. तेच फॉस्फोनेट स्टॅबिलाइज्ड कार्बेनियन जो आहे आर मोर न्यूक्लियोफिलिक आहे बट लेस बेसिक आहे. लाईकवाईज द फॉस्फोनेट स्टॅबिलाइज्ड कार्बेनियन कॅन बी अल्कायलेटेड. अनलाइकली फॉस्फोनियम इलाइड आर डायअल्किल फॉस्फेट साल्ट बाय प्रोडक्ट इज इझिली रिमूव्ड बाय द ॲक्वियस एक्स्ट्रॅक्शन. हा इझिली डायअल्किल फॉस्फेट साल्ट हा बाय प्रोडक्ट इझिली त्यातून रिमूव्ह केला जातो ॲक्वियस एक्स्ट्रॅक्शनमध्ये. ओके, आता रिॲक्शन बघूया HWE. तर फर्स्टली काय आहे, फॉस्फोनेट कार्बेनियम फॉर्मेशन करायचं आहे आपल्याला. NaH इज अ स्ट्रॉंग बेस. अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन फ्रॉम कार्बन. ओके, देन सेकंड आहे अल्डिहाइड, कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड किंवा कीटोन घ्यायचा. अँड द फॉर्मेशन अँड द अटॅक टू दिस अल्डिहाइड इन फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट इज अ ट्रान्स अल्किन. इथे फॉर्मेशन होणार, ई अल्किन आपल्याला इथे प्रोडक्ट मिळणार. Then mechanism, the Horner-Wordsworth Emmons reaction being with the deprotonation of the phosphonate to give the phosphonate carbanion. ओके, फर्स्ट स्टेपला काय होणार, डिप्रोटोनेशन होणार ऑफ द फॉस्फोनेटचं आणि टू गिव्ह द फॉस्फोनेट कार्बेनियन. ओके, वन द न्यूक्लियोफिलिक ॲडिशन ऑफ द कार्बेनियन ऑन टू द अल्डिहाइड किंवा कीटोन और कीटोन. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन कशाची करायची, कार्बेनियनची ऑन टू द अल्डिहाइड और कीटोन टू प्रोड्युसिंग 3A और 3B. जर आपण इन दिस रेट लिमिटिंग स्टेप, आता जे आपण मेकॅनिझम बघणार आहे त्याच्यामध्ये प्रोड्युसिंग 3A and 3B आपल्याला असे दोन तिथे इंटरमिडिएट मिळणार आहे. इफ R2H देन द इंटरमिडिएट 3A and 4A अँड द इंटरमिडिएट 3B and 4B कॅन इन कन्वर्ट विथ इच अदर. आता हे 3A and 4A जे आहे इंटरमिडिएट, हे 3B 4B म्हणजे ते इंटर कन्वर्ट होतात एकमेकांमध्ये टू इच अदर. द फायनल इल्युमिनेशन ऑफ ऑक्झीफॉस्फेटेन 4A बाय अँड 4B वाइल ई अल्किन अँड झेड अल्किन with byproduct with a dialkyl phosphate. आता आपण डायरेक्ट मेकॅनिझम बघू त्याचं. ओके, फर्स्टली काय आहे, फर्स्ट याच्यामध्ये फॉस्फोनेट कार्बेनियन फॉर्मेशन झालं आहे टू फ्रॉम फॉस्फोनेट. ओके, कार्बेनियनचा न्यूक्लियोफिलिक अटॅक कोणावर करणार, हा अल्डिहाइडवरती. ओके, देन इथे 3A and 3B असे दोन इथे फॉर्मेशन झालेले आहेत. ओके, 3A and 3B फॉर्मेशन. देन हे काय फॉर्मेशन झालं, बीटेन. ओके, देन इन द नेक्स्ट स्टेप इज अ 4 मेंबर रिंग इथे फॉर्मेशन झाली. इथे काय झाली, परत ऑक्झीफॉस्फेटेन फॉर्मेशन झालं. इज अ 4A and 4B फॉर्मेशन. देन 5 and 6 आपल्याला एक ट्रान्स प्रोडक्ट मिळतो, एक 6 प्रोडक्ट मिळतो. ओके, असे दोन प्रकारचे मिळतात, पण ह्यामध्ये सिलेक्टिव्हली आपल्याला कुठला मिळतो, ई अल्किन फॉर्मेशन होतं. The ratio of alkene isomer 5 and 6 is dependent upon the stereochemical outcome of the initial carbanion addition and upon the ability of the intermediate to equilibrate. आता हा रेशो जो अल्किन फॉर्मेशन होण्याचा आयसोमर आपल्याला 5 and 6 हे दोन मिळाले, झेड अँड ई. इज डिपेंडेड अपॉन द स्टेरिओकेमिकल आउटकम, त्याच्यावर डिपेंड आहे स्टेरिओकेमिकल आउटकमवरती ऑफ इनिशियल कार्बनियन ॲडिशन. इनिशियल कार्बनची ॲडिशन कुठे होती, अपॉन द ॲबिलिटी ऑफ द इंटरमिडिएटची ॲबिलिटी टू इक्विलिब्रेट. ओके, द इलेक्ट्रॉन withdrawing group alpha to the phosphonate is necessary for the final elimination to occur. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इथं अल्फाला पाहिजे फॉस्फोनेटच्या, हा नेसेसरी का, द फायनल इलिमिनेशन होण्यासाठी. इन ऑब्सेन्स ऑफ एन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप द फायनल प्रोडक्ट इज अल्फा हायड्रॉक्सी फॉस्फोनेट इज 3A and 3B. जर ऑब्सेन्स इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऑब्सेंट असेल तर फायनल प्रोडक्ट आपल्याला काय मिळणार, अल्फा हायड्रॉक्सी फॉस्फोनेट, जर 3A और 3Bच मिळणार.
However, these alpha hydroxyphosphonate can be transferred to the alkene by the reaction with the diisopropyl carbodiamide. ओके, देन अल्किन कधी मिळेल जर आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं बाय रिॲक्शन विथ कोणाबरोबर केली, डायआयसोप्रोपिल कार्बोडायमाइड ह्याच्याबरोबर जर रिॲक्शन केली तर आपल्याला अल्किल मिळणार, जर absence of electron withdrawing group. Then stereoselectivity. The Horner-Wordsworth-Emmons reaction favors the formation of E alkene. ह्याच्यामध्ये काय E alkeneच फॉर्मेशन होतं. In general, the more equilibration amongst intermediate, the higher the selectivity of E alkene formation. म्हणजे हायेस्ट सिलेक्टिव्हिटी काय याच्यामध्ये E alkene फॉर्मेशन होण्याची आहे. देन ॲप्लिकेशन, म्हणजे 2 ॲप्लिकेशन आपण इथे घेतलेले आहेत. रिॲक्शन सेम तशीच जाणार आहे, जसं मेकॅनिझम आपण बघितलं सेम टू सेम तशीच रिॲक्शन जाणार आहे, काही चेंज नाही आहे त्यामध्ये. फॉर्मेशन ऑफ अल्किनच फॉर्मेशन आपल्याला इथे मिळणार आहे. रिॲक्शन मेकॅनिझम ट्राय करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थँक्यू.